श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 19 एप्रिलला रविवारी आलेली आहे 2026 मधील अक्षय तृतीया तिथी. म्हणजे बघा, हा जो रविवार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आता बघा, यावर्षी अक्षय तृतीया ही बघा रविवारच्या दिवशी आल्यामुळं या रविवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया हा जो सण आहे, ही तिथी आहे, तर ती अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. या दिवशी अनेक प्रकारची शुभ कार्य ही केली जात असतात. आता बघा, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीय तिथीला अक्षय तृतीया हा जो सण आहे तर तो साजरा करण्यात येत असतो. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक असलेला सण खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी विवाह, गृहप्रवेश करणे, तसेच सोने चांदी खरेदी, नवीन वाहन घेणे, ही जी शुभ कार्य आहेत तर ती करणं खूप शुभ मानलं जात असतं. या दिवशी आपण जे पण शुभ कर्म करतो किंवा जे पण दान करतो तर त्या दानाचं, शुभ कार्याचं आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. अक्षय तृतीयेला बघा अख्खाजी असं सुद्धा म्हटलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळालेलं पुण्य हे कधीच संपुष्टात येत नाही. ते आयुष्यभर आपल्याबरोबरच राहत असतं असं देखील मान्यता आहे. तर यावर्षी वैशाख शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीया तिथीला म्हणजेच बघा 19 एप्रिलला अक्षय तृतीया ही तिथी जी आहे तर ती 19 एप्रिलला रविवारी सकाळी 10:50 सुरू होत आहे आणि ती 20 एप्रिलला सोमवारी सकाळी 7:28 तृतीया तिथीची समाप्ती होणार आहे. आणि यावर्षी बघा हा जो सण आहे तर तो 19 एप्रिलला रविवारच्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. हा जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्याला समर्पित केला जात असतो. त्यासोबतच या दिवशी आपण पितरांची देखील सेवा करायची असते. पितरांसाठी आपण तर्पण, स्नान हे जे विधी आहेत तर ते विधीसुद्धा आपण या दिवशी करू शकतो. तर या दिवशी आपण काही महत्त्वाच्या सेवा केल्या, उपाय केले तर त्याचं देखील आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये फळ प्राप्त होत असतं. तर बघा, अशी देखील धार्मिक मान्यता आहे किंवा याच दिवशी द्वापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता. तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग याची देखील सुरुवात झाली होती अशी मान्यता आहे. पारंपरिक गणना जी आहे तर ती या दिवसापासून केली जात असते. अक्षय तृतीयेला बघा आपण भगवान श्री हरी विष्णूंनी परशुराम अवतार धारण केला होता आणि ती तिथी म्हणजे अक्षय तृतीया. आणि या दिवशी परशुराम जयंती ही सुद्धा साजरी केली जात असते. म्हणून या अक्षय तृतीयेचं महत्त्व हे खूप अधिक पटींनी आहे. तर या अक्षय तृतीयेचा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, 3.5 मुहूर्तांमध्ये गणला जातो. आणि या दिवसाचं महत्त्व हे खूप असल्यामुळं या दिवशी सर्वजण सोने, चांदी, वाहन, घर खरेदी करतात किंवा इतर वस्तूंची खरेदी करत असतात. तर बघा, आपल्यासारख्या काही सर्वसामान्य व्यक्तींना आता बघा या सध्याच्या युगामध्ये सोने किंवा चांदी खरेदी करणं किंवा वाहन खरेदी करणं शक्य होत नाही किंवा ते आपल्या खिशाला परवडणारही नसतं. तर बघा, आता सध्या 2026मध्ये तर सोन्याचे भाव जे आहेत तर ते गगनाला भिडलेले आहेत. आणि यामुळं आपण या दिवशी बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी जरी खरेदी केलं नाही तरीही चालेल, पण या सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा 5 वस्तू जरी आपण खरेदी केल्या तरी आपल्याला सोने खरेदी केल्याचं पुण्यफळ या दिवशी प्राप्त होणार आहे. सोन्यापेक्षा खरा मान तर या वस्तूंचाच आहे या दिवशी. आणि या वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्या तर घरात सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य नांदेल. घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल.
तर बघा, या वस्तूंना धार्मिकदृष्ट्या सोन्यापेक्षाही मौल्यवान मानल्या जात असतात. तर या वस्तू तुम्हाला या दिवशी घरी खरेदी करून आणायच्या आहेत. या वस्तू खूप शुभ आणि अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या वस्तू जर तुम्ही खरेदी करून घरी आणल्या तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही. अशा कोणत्या वस्तू आहेत या आपण या दिवशी घरी आणायच्या आहेत, याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत तर नक्की पहा. तर या अक्षय तृतीयेच्या अगोदरच आपल्या घरामध्ये एक पाणी पिण्याचा माठ जो असतो तर तो देखील आपण आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचा आहे. ही पहिली वस्तू असणार आहे. जर तुमच्या घरामध्ये जुना माठ असेल तर तो तुम्हाला दान करायचा आहे किंवा दान अशा ठिकाणी करायचं आहे की जिथे तुम्ही भरून ठेवल्यानंतर तिथे येणारे पक्षी प्राणी याच्यातील पाणी पितील. अशा पद्धतीनं तुम्ही हा जुना माठ त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे. किंवा तुम्हाला बघा, या दिवशी नवीन माठ खरेदी करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता किंवा नवीन माठ खरेदी करून त्याचं देखील दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी माठाची खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. यामुळं आपल्या घरातील पाण्याच्या माठाजवळ आपल्याला बघा पितरांचा वास असतो असं धार्मिक मान्यता आहे. आणि जर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचा एक माठ घरी आणला आणि त्याचे मध्ये बघा पाणी भरून संध्याकाळी तिथे दिवा लावला तर साक्षात आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचा भरभरून आशीर्वाद देत असतात. या दिवशी आपल्याला एक मातीचा माठ खरेदी करून आणायचा आहे. यानंतर बघा, पुढची वस्तू आहे ते म्हणजे खडं मीठ. या दिवशी आपल्याला आवर्जून खडं मीठ हे खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायचं आहे. कारण बघा, असं सांगितलं जातं की मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातूनच झाली आणि माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती. आणि जे खडे मीठ आहे ते आपण खरेदी करून आणायचं आहे. मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात असतं आणि हे मीठ जर तुम्ही आपल्या घरामध्ये आणलं तर तुम्ही साक्षात माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये घेऊन आल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून या दिवशी आवर्जून थोडं का होईना 5 ते 10 रुपयांचं खडं मीठ आपल्या घरामध्ये आणायचं आहे. त्यासोबतच बघा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो आणि म्हणून या दिवशी तुमच्या तुळशीमध्ये ठेवण्यासाठी शालिग्राम हा सुद्धा भगवान श्री हरिविष्णूंचं रूप आहे आणि तो सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून आवर्जून घरामध्ये घेऊन येऊ शकतो आणि तुळशीमध्ये त्याची विधिवत स्थापना करू शकतो. त्यासोबतच बघा, आपण जी तुळस आहे तर ती देखील साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि या दिवशी बघा, या शालिग्रामाची खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जात असतं. आता बघा, माता लक्ष्मीला प्रिय असणारी जी वस्तू आहे ते म्हणजे झाडू. ती आपण माता लक्ष्मी स्वरूप मानत असतो आणि असा एक नवीन झाडूसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता या दिवशी. आता बघा, खरा मान अक्षय तृतीयेला तर याच वस्तूचा आहे आणि ती महत्त्वाची वस्तू म्हणजे करा किंवा केळा. तर बघा, अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसोबतच आपल्याला पितरांची सुद्धा पूजा करायची असते. लक्ष्मीच्या पूजे अगोदरच आपण या दिवशी आपल्या पितरांची सेवाही करत असतो आणि म्हणूनच आपण त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी केळी आणि करा या दिवशी खरेदी करून घरी आणायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पुरुष पितृ असेल तर करा हा तुम्हाला पूजायचा आहे आणि स्त्री पितृ असेल, स्त्री मरण पावलेली असेल तर केळी ही तुम्हाला पूजायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे म्हणजे धणे. या दिवशी तुम्हाला 5 ते 10 रुपयांचे नवीन धणे घरामध्ये खरेदी करून आणायचे आहेत. हे धणे साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानले गेले आहेत. प्रत्येक पूजेमध्ये बघा, जर आपण धणे पूजले तर माता लक्ष्मी ही जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्यानंतर बघा, सातू. हे गव्हाचे असेल किंवा तांदळाचे असेल तर ते पण सातू तुम्हाला भेटले तर तुम्हाला या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचे आहेत. आता बघा, या ज्या काही वस्तू ज्या मी सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तूंना या दिवशी बघा
सोन्यापेक्षाही मौल्यवान मानलं जातं, अधिक महत्त्व या वस्तूंना दिलं जातं. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आवर्जून खरेदी करून आणायच्या आहेत.